आज आहे ना सकाळी थोडंसं लवकरच उठले, कारण महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा होता, मला स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे मी 5:30लाच उठले होते, मस्त फ्रेश झाले होते आणि मग कुकर घेतला लावायला. म्हटलं डाळ आणि भात कुकरला लावून टाकावं, तिखट डाळ करायला लावली यांनी. त्याच्यामुळे तनुषा आणि त्याचे पप्पा झोपलेले होते. आणि पण सकाळ सकाळ खूप भारी वाटतं, पण आहे ना एकटं भूतागत उठून बसावं लागतं आणि 2 माणसं करायला किती वेळ लागतं. त्याच्यामुळे शक्यतो मी उठत नाही एवढ्या लवकर तरी. पण आज म्हटलं वरण भात पण करायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं लवकर उठावं थोडंसं आणि नैवेद्य वगैरे दाखवायचं. त्याच्यामुळे मग इथे इकडे डाळ भातचा कुकर लावला. त्यानंतर म्हटलं तनुषला उठला होता, त्याला आवरून घेतलं, त्याला आंघोळ घातली, त्याला आवरून. इथं खिडकीतनं उजेड पडतोय, त्या खिडकीतनं आहे ना खूप असं हे येतं, ऊन येतं आहे, मध्ये उजेड पडतं, त्यामुळे थोडं ब्लर दिसतंय तुम्हाला. सो त्याचं चाललं होतं टिक्का पावडर, आणि त्याचे जाईपर्यंत नखरे असतात. सो त्याला पण आहे ना त्याचं आवरता 1 तास जातो, कारण लेकरांचं असं असतं की हे नाही ते नाही ते, त्याचं खाणं पिणं, त्याचं काय काय असतं, नखरे चालूच असतात काही ना काही. आणि ऑलमोस्ट आहे ना माझं काम बाकी सगळं लवकर होईल, पण ह्या तनुजसाठी मला 1 तास द्यावा लागतो. आणि इतकं नखरेबाज पोरगं आहे ना की काही सांगायलाच नको. पण असं होतं, लहान आहे, काय करणार. आणि तरी त्याचं मनासारखंच पाहिजे असतं ना. त्याचं म्हणणं होतं, मम्मा मला पावडर खूप झाली, पावडर थोडी पुसतू. त्याला मुद्दाम मी लावली होती थोडी जास्त पावडर, आणि त्याला बघायला मजा येते. तर नंतर टिक्कासाठी चाललं होतं की मला चंद्रकोर टिक्का लाव. आता स्कूलमध्ये ॲक्च्युली इंग्लिश मिडियम स्कूल आहे, पण टिक्का खूप जास्त मोठा अलाउड नाही आहे, त्यामुळे छोटा मी लावते. सो त्याला म्हणलं गोल टिक्का लावून घरी आलं परत चंद्रकोर लाव. त्यानंतर मग अंथरुणं पांघरुणं उचलणं चाललं होतं. त्याला थोडा वेळ होता जायला, त्याच्यामुळे म्हटलं तो बसला होता नाटकी करत काही ना काही. अंथरुण पांघरुण उचलून ठेवावं म्हटलं, आणि त्यावर हे पण गेले होते फ्रेश व्हायला, त्यांना पण जायचं होतं लवकर. सगळं उरकलं आणि मस्त गेले क्लाससाठी. आणि आज जरा मी चंपू दिसत असेल, थोडे केस ऑइली झालेले आहेत.